महानगरपालिकेची लाचार अग्निशमन व्यवस्था व पालिकेद्वारे 2.5 वर्ष अगोदर निघालेल्या अग्निशमन विभागाच्या जागासाठी भरती प्रक्रियास विलंब केल्यामुळे अनेक युवक युवतींचे वय मर्यादा पार होण्याच्या खतऱ्यामुळे बेरोजगारी विरोधात व लवकरात लवकर अग्निशमन भरती घेण्याची मागणी घेऊन शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम कापसे, विभागीय युवती अधिकारी अपूर्वा पिट्टलवार, शहर युवा अधिकारी आशिष हाळगे, जिल्हा चिटणीस अब्बास अली यांच्या संयोजनात नागपूर महानगरपालिका सिव्हिल लाईन्स कार्यालय येथे बेरोजगार आंदोलन योजले आहेत। यावेळेला शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे। अग्निशमनची लाचार अस्वस्थ व्यवस्था 2.5 वर्ष अगोदर 352 करता फायरमॅन करता काढलेली भरती लंबित आहे। त्याकरिता नागपूरच्या हा भूमिपुत्र रोजगार युवक युवती 7,000 युवक युवतींना 2.5 वर्ष अगोदर याच्यामध्ये आवेदन केलं, पण ते आतापर्यंत भरती प्रक्रिया लंबित आहे। तुम्हाला माहित आहे हा नागपूर महानगरपालिकाच्या अग्निशमन विभाग लाचार आहे, कारण की इथे फक्त 11 फायर स्टेशन आहेत। प्रत्येक फायर स्टेशन मध्ये एका शिफ्ट मध्ये फक्त 4 कर्मचारी, 4 फायरमॅन, म्हणजे जनसंख्याच्या आधारे नागपूरमध्ये कमीत कमी 20 फायर स्टेशन पाहिजे। प्रत्येक शिफ्ट मध्ये 20 फायरमॅन, आणि असं म्हटलं तर 3 शिफ्ट मध्ये 60 फायरमॅन, तसं म्हटलं तर 20 फायर स्टेशन मध्ये 1200, फक्त 127 फायरमॅन यांच्याकडे आहे। म्हणजे लोकांच्या जीवाची धोका। या बाजूला 1 किलोमीटरवर 40 मजल्याची इमारत बनलेली आहे। तुम्ही 40 मजल्याची इमारतला स्वीकृती देता, परंतु त्यांचा जीव जर धोक्यात आला, अडचणी झाली, उन्हाळ्याचे दिवस चालले, लोकांची खेळवाड करता। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॅलिफोर्नियाच्या आगजनीची घटनाचा जिक्र करत त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं अमेरिकाकडे व्यवस्था नाही म्हणून कॅलिफोर्नियाची आग काबू करण्यात आली। साहेब, तुमच्या शहरामध्ये फक्त 127 फायरमॅन, 1200 फायरमॅनची आवश्यकता आहे। हा भूमिपुत्र 7,000 युवक युवती बेरोजगार आहे। तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहात। हा नागपूर महानगरपालिकामध्ये फक्त फायरच्या गाया घेण्याला होतील नाही, सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही फायरमॅन बनवताना येता नाही, कामा येता नाही। आम्ही ह्या युवकांसाठी, रोजगारांसाठी आंदोलन करू आणि नागपूरच्या जनतासाठी, सुरक्षासाठी, आगजनीची दुर्दैवी घटना न घडल्यास त्यांच्या सुरक्षा उपाययोजनेसाठी हा ठाकरे गट आंदोलन करेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महानगरपालिकाला यांची सबक शिकवेल।